नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मार्केटमध्ये दक्षता बाळगण्याची वेळ आली आहे। आता जे शेअर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत, तुम्हालाही हे कळतं आहे, तर त्या शेअरमधून भांडवल वसूल करा। म्हणजे ज्या शेअरचा भाव 300 रुपये होता, आता त्या शेअरचा भाव 3,000 रुपये झालाय। म्हणजे अतिरेकी वाढ झाली आहे, तर त्याच्यातून भांडवल आपलं प्रॉफिट बाहेर काढून घ्या। तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की रेल्वेचे शेअर आणि डिफेन्सचे शेअर आता वाढणं थांबलं आहे। कितीही महत्त्वाची बातमी आली तरी पूर्वीसारखे ते शेअर वाढत नाहीत। थोडेसे शेअर वाढले की लगेच प्रॉफिट बुकिंग होते आहे। आज गार्डन रिच शिप बिल्डर्सची बातमी होती, नंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्सची ही बातमी होती। पूर्वी अशी बातमी आली की शेअर 300 रुपये वाढत होता, आता तसा वाढत नाही। 60-70 रुपये शेअर वाढतो आणि लगेच प्रॉफिट बुकिंग येते। त्यामुळे तुम्ही सावध व्हा आणि ज्यांच्याकडे हे शेअर असतील त्यांनी त्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग करावं। आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स याने अमरावली हे जे इंजिन आहे, अरावली हे हेलिकॉप्टरचं इंजिन आहे, न्यू जनरेशन हेलिकॉप्टर इंजिन, हे बनवण्यासाठी सफाल बरोबर करार केला। हे इंजिन बनवायचं, डेव्हलप करायचं, यासाठी हा करार केला। ही बातमी आल्यानंतर मी सांगितल्यासारखं पूर्वी 300-400 रुपये शेअर वाढत होता, तसा आज वाढला नाही। नाटको फार्माला कॅन्सरवरच्या जेनरिक ड्रग्जसाठी US FDA कडून मंजुरी मिळाली। NTPCचं 320 मेगावॅटचं प्रोजेक्ट ते सुरू करणार होते, त्यापैकी 160 मेगावॅटचं प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलं आहे। आज MSCIचं जे वेटेज वाढलं आहे, HDFCचं पूर्ण वेटेज वाढलं नाही, त्यामुळे शेअर पडला होता, हे तुम्हाला आठवत असेल। सोमवारपासून वाढलेल्या वेटेजनुसार MSCIमध्ये व्यवहार होते। HDFC बँकेमध्ये 3.18 कोटी शेअरचा सौदा झाला, तो 3,002 कोटी रुपयांचा जवळजवळ सौदा होता। अडाणी पोर्टनी APSEZ ही तिची सबसिडियरी आहे, त्यांनी ॲस्ट्रो ऑफ शेअर ग्रुपमध्ये $18.5 कोटी गुंतवून 80% स्टेक घेतला। लेमन ट्री हॉटेलमध्ये 68 खोल्यांचं हॉटेल अमृतसरमध्ये उघडलं। पण अशा लेमन ट्रीच्या नेहमी बातम्या येतात, उत्तर प्रदेशात इतकं उघडलं, उज्जैनला इतकं उघडलं, पण शेअरमध्ये मात्र फारसा परिणाम झालेला दिसत नाही। आज प्रेस्टिज इस्टेटमध्ये 5,000 कोटीचा तर मॅक्समध्ये 800 कोटीचा QIP झाला। गार्डन रिच शिप बिल्डर्सनी नॅशनल हायवे इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बरोबर डबल लेन मॉड्युलर ब्रिजसाठी MOU साईन केलं। थायरोकेअरनी विमटा लॅब बरोबर बिझनेस ट्रान्सफरचा करार केला। डायग्नॉस्टिक आणि पॅथॉलॉजी बिझनेस ॲक्वायर करायचा, ट्रान्सफर करायचा, याच्यासाठी हा करार झाला। महिंद्रा अँड महिंद्रानी अँटी ड्रोन सोल्युशन एक्सप्लोअर करण्यासाठी सेंट्रायक्लिक्स यांच्याबरोबर करार केला। RVNLला 202 कोटींची ऑर्डर मिळाली। झायडस लाईफच्या जरा नाव अवघड आहे, स्कोपोलामाइन
ट्रान्सडर्मॉल या औषधाला USFDA कडून मंजुरी मिळाली। याची विक्री अमेरिकेमध्ये 69.8 मिलियनची आहे। इंडिगो 2 सप्टेंबरपासून दिल्ली टर्मिनसवरनं पुन्हा कामकाज सुरू करेल। झायडस लाईफ यांच्या इंजेक्टेबल युनिट जे झारोड इथे आहे त्यांनी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं आहे, म्हणून त्यांना USFDA कडून वॉर्निंग लेटर मिळालं। त्यांची तपासणी 15 ते 23 एप्रिल दरम्यान झाली होती, पण याच्यामध्ये डेटा इंटिग्रिटीचा कोणताही इश्यू नाही। जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लवकरच होम लोन सेवा लॉन्च करणार आहे असं समजलं। चीन, तैवान, कोरिया यांचं वेटेज MSCIमध्ये कमी झालं आणि भारताचं वेटेज वाढलं। याचा सोमवारपासून आपल्याला परिणाम दिसेल, पण यावेळेला निफ्टीचा रोल ओव्हर सप्टेंबरसाठी चांगला झालेला आहे। आज सप्टेंबर सिरीजचा पहिलाच दिवस होता। आज मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने तेजी झाली। कुठे खरेदी करायचं, कुठे विकायचं हे मी बऱ्याच वेळेला सांगितलं आहे। तरीही तुम्ही एक प्रॉफिटचं टार्गेट ठरवा की 10% आम्हाला प्रॉफिट घ्यायचं आहे का 20% घ्यायचं आहे। हे प्रत्येकाची मर्जी आहे, पण तेवढा प्रॉफिट दिसल्यानंतर मात्र तो शेअर आपल्याला विकायचा आहे अशी शिस्त लावा। जर तुम्हाला वाटत असेल की मी विकल्यानंतर वाढला तर काय करायचं, तर थोडा टप्प्याटप्प्याने विका की 20-20 शेअर विका, 100 शेअर असतील तर 50 शेअर असतील तर 10-10 विका, आणि ते विकून झाल्यानंतर तो शेअर वाढतोय का कमी होतोय मग हळहळ करत बसू नका, त्याने डोक्याला खूप त्रास होतो। पण आपण जे शेअर विकले त्यापेक्षा चांगल्या शेअरमध्ये ते पैसे गुंतवा, पण दरवेळेला प्रॉफिटच्या प्रमाणातला काही प्रॉफिट घरात वापरण्यासाठी काढून बाजूला ठेवा, नाही तर प्रत्येक वेळेला प्रॉफिट मार्केटमध्येच जाईल आणि शेवटी जेव्हा मार्केट पडेल तेव्हा हातात काहीच उरत नाही। हे मात्र लक्षात ठेवा, कारण प्रत्येक वेळेला आपण विकतो आणि विकून जे पैसे येतात ते दुसऱ्या शेअरमध्ये घालतो। असं करू नका। तिथेही एक शिस्त लावा की 1000 रुपये प्रॉफिट झाला तर 400 रुपये घरात वापरायला घ्यायचे आणि 600 रुपये मार्केटमध्ये परत घ्यायचे, कारण मार्केट करण्यासाठी आपणच आपल्याला काही नियम जर लावले तर मार्केट व्यवस्थित करता येऊ शकेल। नमस्ते।